इंग्लंडहून बौद्ध भिक्खू आले होते धम्मदीक्षा द्यायला. का म्हणजे आता तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला, नेमका बौद्ध तुमच्या दृष्टिकोनातून नेमका काय आहे? बुद्ध काय आहे? बौद्ध धम्म हा धर्म नाही, त्याच्यामध्ये कर्मकांड नाहीत. बरं. त्याचा जो विचार आहे, माणसाला माणूसपण देणारा जो एक विचार आहे, तो गौतम बुद्धाचा धम्म आहे. बरं. म्हणजे माणूस होण्यासाठी तो धम्म आहे. धम्म. आपण माणूस नव्हतो ना. बरोबर. तो कुणाचा मागाचा, तो कुणाचा महाराजा, कोण असंच आपली ओळख होती. बरं. गौतम बुद्धाचा धम्म जात नाकारते, कर्मकांड नाकारते, हे सायन्स आहे. बरं. म्हणजे गौतम बुद्ध काय म्हणतात, ओठ शरीराच्या बाहेर असतात, त्या ओटावर रोगजंतू बसलेले असतात, ते जिभेनं तुम्ही आत घेऊ नका, आत घेतला तर तुम्ही आजारी पडाल, एवढं ते सायन्स आहे. बरं. म्हणून आम्हाला गौतम बुद्धाचा धम्म आवडतो. त्याच्यामध्ये कर्मकांड नाही, पूजा अर्चा नाही. तिथे मेणबत्ती एक दिली की खर्च संपला. इकडं काय, बरोबर. इकडं सगळी खारे देव, ठीक बकरं, आहे, तुम्ही कोंबडं, बौद्ध रेडा. धर्म स्वीकारला, पण तुम्ही हिंदू धर्मावरती बोलत असता, म्हणजे आम्ही तुमच्या भाषणामधून त्या ठिकाणी ऐकतो, हिंदू धर्मावरती का टीका का? टीका म्हणजे त्याशिवाय माणसांना बौद्ध धर्म कळणारच नाही ना. बरं. जी व्यवस्था आमच्यावर अन्याय करत होती, बरं. जी अंधश्रद्धेमध्ये ठेवत होती, आमचा पैसा तिथं खर्च होतोय, हे ह्यांना सांगायला पाहिजे ना. बरं. बाबा तुम्ही जे यात्रा जत्रा करता, बकरं कोंबडं रेडे कापता, तो खर्च आहे. आणि खर्च का, ती व्यवस्था तशी का तयार केली बरं. की तुम्ही कितीही कमवा, कितीही कमवलं तर ह्याच्यावर तुमचा खर्च झाला पाहिजे. आणि एकदा तो खर्च झाला की पैसा शिल्लक राहिला नसला पाहिजे. आणि पैसा शिल्लक नसल्यामुळे तो शिक्षणावर जात नाही, त्याच्यामुळे मुलं शिकत नाहीत, अडाणी राहतात.